कोल्हापुरात प्रकाशक प्रशांत आंबे आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याची प्रतिक्रिया प्रशांत आंबे यांनी दिली। राजारामपुरी पोलिसांनी आमदार संजय गायकवाडांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने आमची फसवणूक केली असल्याचं प्रशांत आंबे म्हणाले। लोकशाही मार्गाने ज्यांचा दबाव आहे, ज्या गृहमंत्री खात्याचा दबाव आहे, त्या मुख्यमंत्री फडणवीसांचा पुतळा आम्ही जाळणार आहोत आणि तोही लोकशाही मार्गाने आम्हाला तो अधिकार आहे। आणि 28 तारखेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच सर्व पुरोगामी डावे पक्ष संघटना या आणि शिवप्रेमी या सगळ्यांच्या वतीने ज्यांनी मला जीभ हासडण्याची भाषा केली होती, ज्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, जे मला घरात घुसून कोल्हापुरात मारणार होते, ते काय आले नाहीत। आम्हीच त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन त्यांच्या घरावर मोर्चा काढणार आहोत। संजय गायकवाड यांच्या प्रकाशकाला केलेल्या अश्लील शिवीगाळीच्या ऑडिओ क्लिप नंतर आता संजय गायकवाड यांच्या मुलाचा शिवीगाळ करतानाचा जुना व्हिडिओ देखील व्हायरल झाला। आता कुणाल गायकवाड याची एक व्हिडिओ क्लिप समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होते। या व्हिडिओ क्लिपमध्ये संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल हा कारच्या बोनेटवर उभं राहून विरोधकांना अश्लील शिवीगाळ करत असल्याचं दिसून आलं। नगर परिषद निवडणुकीच्या दरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं म्हटलं जातंय। आता पुन्हा तो व्हिडिओ व्हायरल होतोय। कुणाल गायकवाड हे बुलढाणा नगर परिषदेतील गटनेते आहेत। पुस्तक छापून 40 वर्ष झाल्यामुळे आता वाद निर्माण करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तर शिवराळ भाषा वापरणं योग्य नसून शिंदे समज देतील असं फडणवीस म्हणाले। एक तर गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, त्या समजून न घेता आपण जेव्हा साकाण तांडव करतो त्यावेळेस ते योग्य होत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे। आता हे पुस्तक छापूनही 40 वर्ष झाली आहे। तर 40 वर्षानंतर अशा पद्धतीनं एखादा इश्यू तयार करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे। आणि विशेषतः अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं हे काही मला योग्य वाटत नाही। मला असं वाटतं की निश्चितपणे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब त्यांना योग्य ती समज देतील।